जाणे सागर झालं या चुकीने घेतलं राहणे अरे गाव दिली अवतार दिवस गाव दिली तू गावाची गाव पांढरी आहेस ना वाघाव का जो आवडतो तू तुला जोडी आहे ना वाघावा माझ्या गावाची गाव पांढरी ना तू वाघाव का नाही सोडवत तुला जोडी आहे वाघावा अवतार देवीचा गाव दिली अवतार
5 जणी उठा बरं. पदर घ्या पदर, नाहीतर हेल्मेट घाला. बाई काय प्रकार. अहो जो मेन होता तो काढला ना आम्ही, त्याला जागा इथं दिली. म्हणजे कसा कोणाला शेतात नको काय नको, त्याला मंदिराला टच केलंय आम्ही. आता कोणाला जरा त्रास नाही राहत, मंदिराला टच केलंय. आता मी काय बोललो, पोरानं ढाला बापाला काढलाय ना. माझा वैयक्तिक पक्ष आहे. आता महाराजांनी असं आहे 2 मिनिटं, महाराजांनी कल्पना दिली की नाही का तिथं देव आहे, तर कसा विषय होतो तर ते काढलेलंच बरं होती. नंतर संशयच राहील तो मनामध्ये. मला एक सांगा, ज्यावेळी आता तो काय लगेच आपल्याला काढता येणार नाही. ज्यावेळी तुमचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आता त्यांना तुम्ही मला एक सांगा, त्यांना त्यांचा मानपान मी दिला. गेली आली येत होती तेव्हा मला इटाबाईकडे चला, इटाबाईकडे चला खामदेवगड. आता कशाला काहीच बोलत होतं, इटाबाईकडे चला. सांगा आता काय बोलाल. जे आहे ते सांगितलं आपल्याला. हे बघा, मला एक देव तुमच्या इथे कुठे याचा हे करून जर एखादा चढा मला इथं बसून जायचे, तो त्रास मला देईल पहिला का तुम्हाला देईल पहिला? पहिला त्रास कोणाला देईल तो? त्याला सांग कोणी दिलाय? मी. त्रास कोणाला देईल तो? मला देईल ना. तुम्हाला थोडा देईल पहिला. मग जो आहे तोच. जर मी तुमचा चांगला केला तर तो माझा चांगला करेल. या देवीला ना ज्या तिचं रक्षक मी मिळवून दिलेत ना, तीच माझा उद्धार करील. माझा करते तिला तुमचा पण करील ती. पण तिला त्या देवांची तिची ओळख नव्हती आणि शिवाची ओळख नव्हती. तर शिवाच्या देवांना असं वाटलं सगळं आमची ओळख या महाराजांनी आज करून दिली. एवढा दिवस काही मानपान त्या देवाने गेला नव्हता. एवढा दिवस काही मानपान दिल का? तुम्ही पालखी काय करायचे? मला एक सांग, राग नका येऊन देऊ. मला कोण बोलतात का पालखी इकडनं घेऊन चला महाराज, नाही इकडनं परत यायची. तुम्ही पालखी कशासाठी न्यायचे, कशासाठी काढायचे, कशासाठी उत्सव करायचे ते पण तुम्हाला सांगतो. 10 रुपयाचं वाजवाचा चालली आमची पालखी. अक्षर सांगतो, जे पिले असतील ना त्याला राग येऊ नये, काय येऊ. देवीचा उत्सव हा वर्षातून एकदा येतो, 5 वर्षातून एकदाच येतो. एक दिवस पाळत जा तुम्ही, एक दिवस पाळत जा. तुमचा उत्तर नाही झाला तर मला विचारा. तर तुम्ही एक दिवस पाळत नाही त्या देवीच्या कार्यक्रमासाठी. नाही ना दादा, कसं आहे माहितीये का, एक दिवस पाळायचे तुम्हाला. कारण पालखी तुमची अशी न्यायची ना, अशी गाळाची कधीच करायची नाही. पालखी उलटी कधीच मागं फिरवायची नाही. आता ज्या दिशेने, आता आपण ह्या दिशेने गेलो ना तर ह्या दिशेने यायचा. तुम्ही काय करायचे, असं असे परत रिटर्न यायचे. आता परत असं त्या गावाचं परत असं रिटर्न यायचे. म्हणजे बाकीचे देव राहिले ना तसंच, बाकीचे देव तसेच राहायचे ना तुमचे. माहितच नव्हतं ना देव. आता माहिती झालंय तर चांगलं करून घ्या. पालखी काढताना अशीच काढायची का? अशीच दादा, उलटी कधीच पालखी मागं कधीच नाही. कारण कसं माहितीये का, आणि एक सांगतो, कोणाला राग येऊन देऊ नका. ज्या अंगात वारा येतील त्यांचा पण सांगतो. कारण मला किती 4 कुलदेवांच्याकडे गेलो मी. आपल्या पालखीच्या गावात जाते, त्या गावात ज्याच्या अंगात येते ना त्या वाऱ्याने कधीच आत्महत्या जायचं नाही त्या कुलाचं दर्शन घ्यायला. कारण हा उत्सव तुमचा देवीचा आहे, कुलाचा नाहीये. कुलाचा तुम्हाला वाटत असेल का, कुला ज्या घरात कुलदेव होते त्या कुलदेवामध्ये आपली जी वारी खेळते ना, ती वारीत जाऊन दर्शन घ्यायचा. कधी चुकून पण करू नका. वारी आहे ना, ती वारी त्या वारी याच्यातच खेळली पाहिजे पालखी. आमच्या कुलदैवताला पण बाकीची वारी येतात, ती किती योग्य आहे का? ताई, कुलदेवाला जी वारी येतात ना, ते कुलदेवामध्ये असं कुलदेवाची फोड त्या कुलदेवामध्ये होते. नाही बाकी इतर वारी कुलदैवत आमचा कार्यक्रम असतो ना अष्टमीचा, त्यावेळेस कुलदैवताचा कार्यक्रम असतो ना. तुमचं कुलदैवत कुठे मलाच तेच ना, ते कटोरीचं त्यांची तर गेलतो तेच ना. हा काय गोष्टी सांगतो. बाकी वारी खेळतात, मग ते योग्य आहे का असं विचार. ना वारी आहे बघा, वारी नवरात्रीमध्ये एक तुम्हाला सांगतो. आता ते नवरात्रीचं पण सांगतो. जेव्हा आपण नवरात्र बसते त्या दिवशी वारी खेळली जातात. 5व्या माळेला एक खेळली जातात, नंतर उठवताना एक खेळली जातात.
बस इतर दिवस वारी खेळली जात नाही. आणि एक गोपाल काला वगैरे असेल किंवा ते काहीतरी असतात ना, आता काही काहींचे देव दसऱ्याला बाहेर पण देव घेऊन जातात, पण दसऱ्याला आपण देवने बाहेर घेऊन जातो, आपण असतात तिथं. आता काही ठिकाणी देव काय करतात, नवरात्री माहितीये का, त्याला आता तुळजापूरची देवी झोपते मग ते पण झोपवतात. महाराज एकटे म्हणजे आता या वर्षाचा मला फोटो आलता, महाराज आमच्या वरच्या देव झोपवलं चांगल्या महाराजांनी सांगलं होतं त्यांना. एक्स वाय झेड कोण असेल तो महाराज ते देव झोपवायचे असं देवी झोपले. आपण देवी कशासाठी बसली होती, ती झोपली नव्हती, ते टाक झोपवतात नवरात्रीमध्ये. त्या वारलाचा विषय सांगतो तुम्हाला. इकडे मागे हरवले तो साप जो नवरात्री देतो ना, तो तिथून येतो. झाड आहे त्याच वडाचं, मोंडीचं पण आहे आणि दुसरं पण आहे ना, एक मोठं आहे असं नाही ना. वारुळ आहेत, वारुळ नाही वारुळ आहेत मागे, याच्या मागे रोडच्या त्या साईडला आहे का दादा? हो तुमच्या घराच्या पुढे आहेत ना, वडाचं झाड आहे ना ते, वारुळ आहेत ना तिथं. मग तो याचा तो कुठून यायचा, मग तो कुठून यायचा हा? त्याच्यासाठी काय करायला लागेल बाबा, आता तो दाखवतो. अहो दिसतो म्हणजे तो देवीचाच आहे, त्याला कोणी मारू नका, कधीच काय करू नका. आला तर दूध द्या. आणि महादेव बसवलाय ना तुम्ही इथं, मग तो कशाला येतो आतमध्ये, कोणाला बसवलाय, महादेव आहे ना, तो येणारच ना. अजून काय शंका, शंका विचारा आधी. आम्ही सांगायला आहे शंका, तुम्ही विचारायचे का कुठल्या चेडे चेड चेड आता मसोबाला काही म्हणजे द्यायला लागेल का सांग? काय त्याला नैवेद्य वगैरे दिला. आता काही जेव्हा तुमची जाईल काही कार्यक्रम असेल तेव्हा द्यायचा. पण दही भात द्यायचा द्यायचा का? हा हा शीतभात देतो, तेच ते दही भात. अजून काय असेल तर विचारा, आपला कार्यक्रम चालू करायला परत. ऐका ना, वाघोर भरत सी वाघोळाला करायलाच पाहिजे तुम्ही. वाघोळा इथंच आहे ना, इथंच जेवण करायचं. मग तुम्ही आता मसोबाला इथंच काय करायचं, जेव्हा वाघोर भरत आपण करतो ना, तेव्हा पहिला नैवेद्य त्याला दे ना वाघोळाला. चालू करा आणि 7 पण चालू करा. हा वाघूर म्हणत चालू करा, कारण वाघोबा तुमच्या देवीच्या जोडीला आहे, देवीच्या जोडीला वाघोबा आहे. वाघून भरच करा ते. काय नाही, आपल्या इथं जायचं बसायचं करायची. काय जानेवारी फेब्रुवारी चालते ना, त्याला काय नाही. जानेवारी फेब्रुवारी मध्ये आता काय तुमच्यावर आहे काय करायचं ते. वाघूर भरच करायची, आता तांदूळ काढायचे घरातून का काय करायचे. रक्षकाच्या नावाने देवाला सांगा, रक्षकाचा सांगा तुझा मानपण तुला घे. तिथं आहे ना, अक्षता घ्यायची होतं, तिकडे टाकायची, तिथं दोन येत ते बांधव येत ते. हा इथे एक इकडे त्यांना उतरवला, खड्डा खोदायचा दोन्ही अक्षता फक्त उतरवायची तुम्हाला. त्यांचे कारण एक खड्डा खोदायचा, एक
खड्डा खोदायचा, खड्डा खोदल्यानंतर रक्त जो असेल कापून आणू नका कुठून, इथं कापायची तुम्हाला. खड्डा खोदायचा देवीच्या समोर, आतमध्ये आणू नका फक्त बाहेरच इथूनच देवीच्या समोरून फक्त अक्षता आणायची, एक इकडं गाव देवती इकडं दाखवायची, एक वाघोबाची इकडं दाखवायची, अक्षता उतरवायची. हा देवीला म्हणतात तुझं तुला मानपान, म्हणजे त्याच रक्षकानं जातो तो, देवीला नसतो. देवीला फक्त पुरणपोळीचं नैवेद्य द्या. हा रक्षकांना ते द्यायचं. इथे एक दाखवायचं अक्षता तीच, तर तिथे आहेत बांधावर, तिथं जे पात्र ठेवले ना, ते पात्र ठेवले बघा त्या बांधावर, तिथं वरती नैवेद्य. इथं आणि इथं अक्षर दाखवायची, तिथं अक्षर दाखवायची आणि देवीच्या समोर एक खड्डा खोदायचा असा, त्या खड्ड्यामध्ये तो रक्त त्याचा पाडायचा. हा मग तो पाडल्याच्या नंतर तुम्ही मला एक सांगा, जेव्हा सात करता तेव्हा सगळाच खाता का, पायमुंडी पण खाता? चुकून पण खाऊ नका. आणि पाय खायला भेटतो. ऐका ना, नाही पाय आणि मुंडी तुम्ही खाता, मग त्यांना काय देता? काय करायचा? अक्का बोकड्या तुम्ही खाता ना, त्यांना फक्त रक्त नाही काय करता तुम्हाला एक सांगतो, इथं आणायचा, हा त्याला थोडंसं पाय वगैरे धुवायचे, त्याचे मस्त अक्षता इकडं आणायची, इकडनं उतरवायची आणि धुवा मसाला त्याची पूजा वगैरे करा, हार वगैरे घाला त्याला मस्त. आणि त्याचा जेव्हा रक्त खड्डा खोडाल त्या खड्ड्यामध्ये पहिले अक्षता वगैरे टाका, त्याच्यामध्ये हळद कुंकू टाका, कापूर पेटवा, सगळं टाका, एकदम फुल टाका. त्याच्यामध्ये मुंडकं कापून ते रक्त कापाडा, मुंडकं पूर्ण त्या न्हाव्याला इथं जो येईल कापाला समोर कापायला लावा, त्याला कुठं पाठवू नका. जरी पाठवला तर जर मुंडी आणि पाय हे घ्यायचे आणि एक खड्डा खोदायचा इकडं आडीला म्हणा कुठं, नाही हा मग तेच इथं खाली खड्डा खोदायचा, एवढा खड्डा खोदायचा, त्या खड्ड्यामध्ये ते पुरून टाकायचे. म्हणजे ते कोणला गेले? त्या रक्षकांना. मग तुम्ही अख्खा बोकड काय इकडे सिस्टीम बंद करायची, तुम्ही सिस्टीम बंद करायची, त्याच्याकडे सिस्टीम करत ना. तसं करू नका, समोर आणा, समोर कापा, तुम्ही ते द्या. कारण कसं माहिती का, अख्खा बोकडच तुम्ही खायचं, त्याला होतं रक्त घ्यायचं, म्हणून तो तुमचा रक्त घ्यायचा. हा तेच करायचे तुम्हाला. आई डोंगरामध्ये होत नाही, बोलण्यात कमी येतो, म्हणून काय आता त्याला पाहिजे कमी आला तरी चालेल. सात भरला म्हणजे काय जास्त नाही पाहिजे. हा एक देवीचा प्रसाद असतो. तर काय करायचा, जोडीला आणायचा, तो कापून मला मी त्याला काय विषय नाही करायचा, याचं बाकीचं टाकू शकता तुम्ही, जोडीला आणू शकता, फक्त तो दाखवायचं. अजून काय विचारायचंय? अजून नको असू नको, जे आहे ते कळलं तर सांगतो समोर. जात असेल तर बंद कर, कधी पण बसून जाशील तो नफासाठी, नफासाच्या मागे आहेत तुला. जायचं असेल तर मला बोलतो. खाली बस, आपले माझ्यावाले गेलेत बाहेर. आता कथा कोणाची सांगायची? गावदेवीची कथा सांगू आपण, या गावदेवीचीच जाऊ द्या. गावदेवीचीच सांगायची. गावदेवीत कसं गाव देते? बंदिस्त म्हणजे 4 खांबावर मोकळं करायचं, 4 खांबावर ठेवायची देवीला. हा गोटेघरची देवी कोणी बघितलं? गोटेघरची कोणी शापल कोण जाता घेतलं जात. गोटेघरची देवी माहिती? मग गोटेघरची देवी माहिती मला दादा कशी आहे? हा भिंत आहे. कुठं आहे? त्या मंदिरात गेला का तुम्ही? मंदिरात आता नाही गेला, जमिनीत आहे. ही पण तीच होती, ही पण तशीच होती. तिला तुम्ही वरती घेतली. तुम्हीच काय आमच्या गावाची पण गावदेवी वरती घेतली, आम्हाला माहित पण नाही गावाने कधी घेतली. या देवीला न्यायला चोरी करायला चोर आले होते, माहिती आहे कोणाला? चोरी करायला चोर आले ते या देवीला न्यायला.
ऐकून आहे अहो, ऐकून का साक्षात आहे उचलेलं कशी उचलेल हा ती का नाही आला तर तुम्हाला कोणाला माहिती आहे तिची हिस्ट्री काय आहे ती नाही माहिती ते नाही आला का आले होते हिचा भाव कुठे माहिती तुम्हाला कोणाला हिचा भाव आहे या शिवारात एक तिचा भाव आहे या 12 शिवारामध्ये माहिती आहे कोणाला नाही माहित 12 शिवाराचा एक भाव आणि 12 शिवारची भावानी आणि 12 शिवारचा एक खंडोबा माहिती आहे कोणाला बाबा माहित आहे तुम्हाला 12 शिवाराचा याचा भाव नाही लग्न झाल्यावर पहिला दर्शन कोणाचं घेतात गावात शिरल्यावर कोणाचं जेव्हा लग्न जाऊन येतो आपण मारुतीचं दर्शन घेतात ना काय तुम्ही सांगताय तेच विचारतो ना मी आपण जेव्हा गावात आलो आपण मारुतीचं दर्शन घेतो ना मग हिचा भाव कुठे माहिती आहे ना कोणाला हिचा भाव आहे माहिती आहे कोणाला तुमची पालखी जाऊन भेटून आले त्याला हो 12 शिवाराचा मारुती आहे 12 शिवाराचा कोणाला 12 शिवाराचा 12 गावाचा सॉरी शिवाराचा बोललो 12 गावाचा मारुती खराड्याला हे माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती अरे याच्या अगोदर या गावात मारुती होता कुठं होता तो नंतर बसवला नंतर बसवला 12 शिवाराचा मारुती पहिला तो नुकता परत आहे बाबा बरोबर ना हो बाबा पहिला मारुती होता इथं मारुती पाहता पहिला हा मारुती नंतर बसवला पहिली ही देवी तिचा भाव तो म्हणून भाव तिकडे मग पहिली पण जोडला पाहिजे म्हणून चोरी झाला चोर इथं आलं किती गुण आलं पडलं बाबा किती माहिती आहे कोणाला किती गुण आलं पडलं ते इथं किती 12 पोती मग नारळ किती आलं ते ऐकलं महाराज तुम्हीच दर्शन मारुतीचं घेतात मारुती तिकडे होता भावतो इथं मग त्यांच्यात हुशार माणसं म्हणून त्यांच्याकडे ही भावाडी रूपाची गावदेवी आली ती त्यांना इथं नव्हती ठेवायची तिला कुठून न्यायची होती गावाच्या जोडीला म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तिकडे गावदेवी असताना या भावानीला त्या रूपात तिथं भावानी म्हणून बसवलं गेलं असतं पण ती आणली का तिला कुठं बसायचं होतं इथं बसायचं होतं ही पाषाणावरी पण निघालेली भावानी गावदेवीच्या रूपात पण तुम्हाला वाटतं का चाललंय चालू द्या चाललंय चालू द्या पण ती अजून पण तशीच आहे पॉवरफुल पण आपण तिच्यावर लक्ष देत नाही देव सोपं नसतं लोक करतात आणि तडोबाची लोक इथं आहेत का नाही काय माहिती नाही मला हा काय एकटा या शिवाराची या गावाची कथोबाची देवी नाहीये ती एकटा कथोबाची देवी नाहीये पडवाल्यांची पण पांढरी आहे ती म्हणून हा कार्यक्रम तुम्ही बोलता ना का आमची देवी ते बोलती त्यांची देवी तसं नाहीये ही दोन्ही गावाची मिळून गावदेवी आहे फक्त दोन्ही गावाची गावदेवी 12 गावांची भवानीच्या रूपात बसलेली ही गावदेवी फक्त भवानीचं रूप 12 गावासाठी आणि 2 गावासाठी गावदेवीचं रूप म्हणून ही त्या गावाची पण आहे त्या गावाने पण या कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे त्या गावाने पण सहभाग घेतला पाहिजे या कार्यक्रमात तुम्ही एकट्याने नाहीये तर तुम्ही एकट्याने तिचा वजा उचललाय हे उचललं ते उचललाय आता जेव्हा त्यांना काही कार्यक्रम करायचा असेल तर पहिला मान ती पण येऊन यायला देतील ना हिला का नाही देणार तर दुसरी गावदेवी आहे कुठं एकच नाही गावदेवी तर त्यांचा पण सहभाग झाला पाहिजे आणि तुमचा मिळून मिसळून हा कार्यक्रम झाला पाहिजे पुढच्या वेळेला आम्ही हसू नसू पण एकत्र मिळून मजा घ्या तुम्ही गोंधळाची आणि कार्यक्रमाची एकत्र मिळून हा कार्यक्रम करा आणि हा कार्यक्रम तुम्ही आता मला एक सांगा हा कार्यक्रम म्हणजे हा दुसरा होतो ना हा चुकीचा आहे तुमचा कार्यक्रम मी सांगतोय कारण का ते पण सांगतो तुम्हाला तुम्ही हे स्थापन केलं तो दिवस पकडता ना ज्या वेळेला हा मंदिर बांधला ज्या वेळेला हे केला स्थापन केला त्यावेळेला तुम्ही हा दिवस पकडला जाता ना
पण तसं नाहीये. देवीचा कार्यक्रम हा चैत्र महिन्यामध्येच झाला पाहिजे. चैत्री गवळ्याची भूमी इथे. मग चैत्रीमध्येच देवीचा उत्सव झाला पाहिजे. मी बोललो होतो जेव्हा माझ्याकडे माणसं आली तुमची, त्यांना बोललो मी, दादा तुम्हाला बोललो ना मी का देवीचा उत्सव हा चैत्रीमध्ये घ्या तुम्ही. तर ते काय मला बोलले का आमची 20 तारीख ठरलेली असते मे महिन्याची, म्हणून आम्ही त्याच कार्यक्रमाला घेतो. पण मी त्यावेळी काही त्यांना बोललो नाही. काय माहित होतं आम्हाला चैत्रीमध्येच जायचं. हा मग चैत्रीमध्येच तिचा उत्सव असतो. जेवढा गावाच्या गावदेवी असतात देवीचा उत्सव असतो. आणि नवरात्र असते त्यावेळेला चालू देवीची. चैत्रीमध्ये देवीची नवरात्र असते. आपल्याकडे अगर आपण नवरात्रीलाच करतो, पण देवी चैत्री नवरात्रीला असते. म्हणून चैत्रीमध्ये देवीचा उत्सव झाला पाहिजे. आणि हिचा उत्सव चैत्रीमध्येच असतो. आपण मे महिन्यात करतोय. पुढच्या वेळेला करताना तुम्हाला सांगतोय स्थापन केली या केली मंदिर बांधला म्हणून तुम्ही तो उत्सव त्या दिवसाला करता, तसं नका करू. कार्यक्रम करायचा असेल 5 वर्षांनी म्हणा, कधी म्हणा 5 वर्षांनी गोंधळ करायचा असेल चैत्रीमध्येच करा. आणि पालखी बी निस्ती फिरवायची असेल तुम्हाला प्रत्येक वर्षाला, ती पण चैत्रीमध्येच फिरवा. चैत्रीचा पुन्हा 1 महिना असतो, त्या चैत्रीमध्ये 1 महिना कधी मग फिरवा. असा त्या देवीचा हे उत्सव आहे, साज असतो. आणि खरंच त्या देवीचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, कारण मी पण एक अनुभव आज मला घेतला. मी इथं मी बघा आम्ही मागा बसून जातात. जुनी माणसं कुठे आहेत? त्या बाबाला झोपून आणलंय. तुम्ही मला एक सांगा, आता ते बाबांना माहितीये तुम्ही मसोबाला 2 पाचा 4 पाचा द्यायचे का? हा द्यायचे ना? बघा अहो ते तैशासाठी तर रामायण होतोय. बाकी होता कोणी आम्ही देतच नाही, आम्ही देतच नाही. वाघर भरूस म्हणून करायचे. 2 पाचा वाघर भरूस म्हणून द्यायचे का त्याला? वाघर भरसला 2 पाचा करतात? नाही पण वाघर भरसला 2 पाचाच करतात का? अहो वाघूर मसोबाचे इथं करायचे का तुम्ही? वाघूर भरस वाघोबाच्या तिकडे केली जाते. मसोबाच्या तिथे तुम्ही 2 पाचा द्यायचे. पहिले जुने 4 पाचाचे आणि आता 2 पाचा देता. आणि मला एक सांगा, जेव्हा तुमची साथ असते गाण्याची असते ना पण साथ एकत्र, हा मग जो 4 पाचा कापता तो कुठं कापता? ऐका 1 मिनिट जो 4 पाचा तुम्ही 7 गाय विलीन करता तो कुठं कापता? तो कोणाला जाता? भवानीच्या पुढं भवानीला लागतो ना. ऐका सांगतो तुम्हाला,